नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मी श्रीकांत साठे अनअकॅडमी या देशातील सर्वात मोठ्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरील वन ऑफ द टॉप एज्युकेटर्स आणि यशाची परिक्रमा हे महाराष्ट्रातील नंबर 1 करंट अफेअर्स मासिक आहे. या मासिकाचा कार्यकारी संपादक. अनअकॅडमीच्या लाईव्ह MPSC या यूट्यूब चॅनलवर आपण मिनी सिरीज विथ श्रीकांत साठे मिनी केस स्टडीज आपण घेत आहे आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहे नामशेष चित्ता भारतात पुन्हा अवतरणार आहे. काही दिवसापूर्वीच घोषणा करण्यात आलेली आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंत साऊथ आफ्रिकेतनं 3 ते 4 ते 5 चित्ते आपण कुनोपालपूर नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिथं रिलोकेट करण्यात येणार आहेत. म्हणजेच त्यांना तिकडून भारतामध्ये आणण्यात येणार आहे. काय गरज आहे बरं चित्ता भारतामध्ये परत आणायची आणि का ही गरज उद्भवली, त्याच्यामागची काय कारणं आहेत, सध्या भारतात एक तरी चित्ता आहे का, हे आपण बघणार आहे. मी श्रीकांत साठे, यशाची परिक्रमा हे महाराष्ट्रातलं नंबर 1चं मासिक आहे. हे मासिक मी जवळपास मार्च 2014 पासून लिहित आहे. तसंच करंट अफेअर्स आणि HRD हे 2 कोर्स मी अनअकॅडमीवर घेतो. बघूया तर नामशेष चित्ता भारतात पुन्हा काय येणार आहे, कशासाठी येणार आहे आणि तो आणण्याची गरज काय आहे. चित्ता हा तुम्हाला माहीत आहे की जगातला सर्वात फास्टेस्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. म्हणजेच जमिनीवर धावणारा जगातला सर्वात फास्टेस्ट प्राणी आहे. जवळपास 120 km/h पर्यंत तो धावू शकतो, इतका फास्ट आहे तो. आता हा जो काही चित्ता आहे जमिनीवरचा सर्वात वेगवान सस्तन प्राणी आहे आणि तो कुठं कुठं आढळतो बरं, तर तो सध्याच्या घडीला आफ्रिकेमध्ये, त्याचप्रमाणे जर बघितलं तर आशियामध्ये आढळतो आणि आशियामध्ये केवळ इराणमध्ये आढळतो. भारतामधून तो लुप्त झालेला आहे. म्हणजे जर बघितलं तर आपण ओव्हरऑल या एरियामध्ये की आफ्रिकेतले काही जे एरियाज आहेत की करंट रेंज हे तुम्हाला फिका व्हायलेट कलर जो दिसतोय, तर या रेंजमध्ये तुम्हाला सध्या आफ्रिकेमध्ये आढळतात काही पार्टमध्ये. ठीक आहे, तर सहारन डेझर्टमध्ये, सवानाजमध्ये हे आढळतात नॉर्मली. त्याचप्रमाणे जर बघितलं तर हा डार्क व्हायलेट कलर जो तुम्हाला दिसतोय इथं ते अगोदर आढळत होते, मात्र ते आत्ता आढळत नाही आहेत. इथं भारतामध्ये जर बघितलं तर हा सेंट्रल इंडिया आणि वेस्टर्न इंडियाचा जो काय पार्ट आहे, तर इथं हा काय बरं चित्ता आढळत होता, मात्र तो आत्ता लुप्त झालेला आहे. 1952 साली भारतानं डिक्लेअर केलं की भारतातून हा वन ऑफ द मेजर कार्निवोर ॲनिमल, परभक्षी असणारा म्हणजे भारतातून नामशेष होणारा असा हा एकमेव परभक्षी, मोठा परभक्षी प्राणी आहे. तर इथं जर बघितलं तर भारतातनं तो नामशेष झालेला आहे. इथं केवळ आणि केवळ आशियामध्ये तो इराणमध्ये आढळतो. ठीक आहे, आणि बाकीचा जर बघितला तर तो सवानाजमध्ये आणि साऊथ आफ्रिकन रिजनमध्ये हा आढळतो. बाकीच्या ठिकाणी तर जवळपास तो लुप्त झालेला आहे. भारतामध्ये जर बघितलं तर सुरुवातीपासूनच चित्ता नाही आहे का, की चित्ते ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये, ॲम्पल अमाऊंटमध्ये भारतामध्ये होते. तर यस, भारताचा जर हिस्ट्री बघितली तर एंटायर कंट्रीमध्ये जवळपास हाय माउंटनस जो रिजन आहे तो सोडला किंवा कोस्टल रिजन आहे, ठीक आहे, समुद्र तटाचा रिजन सोडला किंवा नॉर्थ ईस्ट रिजन आहे, तर नॉर्थ ईस्ट सोडला, हाय माउंटनस रिजन सोडला आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर कोस्टल रिजन सोडला, तर उरलेल्या सर्व पार्टमध्ये जर बघितला तर चित्ता हा भारतामध्ये आढळत होता. तसंच जर बघितलं तर ईस्ट टू वेस्ट कोस्ट, अफगाणिस्तान, इराण इथपर्यंत हा काय बरं चित्ता आढळायचा आणि मात्र आत्ताच्या घडीला हा पूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंटमधनं तो गायब झालेला आहे. आता याच्यामागची काय कारणं आहेत बरं? यामागची कारणं म्हणजेच चित्ता हा ग्रासलँड्समध्ये मेनली राहतो. गवताळ जे काही वनं आहेत तिथं असतो आणि ही ग्रासलँड्स अलीकडं थोडे थोडे कमी व्हायला लागलेले आहेत. वन ऑफ द मेजर रिजन जो चित्ता भारतातनं नामशेष झाला त्यामागचं कारण आहे म्हणजेच त्याची शिकार आणि त्याचबरोबर त्याला शिकारीसाठी पाळणं. चित्ता हा एन्शियंट टाइम्सपासनं, प्राचीन काळापासून भारतामध्ये आढळतो. बऱ्याच साऱ्या एन्शियंट टेक्स्टमध्ये वगैरे की जे साहित्य आहे त्यामध्ये चित्ता हा जो शब्द आहे चितक या नावाच्या चितक अशा संस्कृत शब्दावरनं येतो. द स्पॉटेड वन, की ज्याच्यावर काय बरं ठिपके आहेत, याला चितक असं म्हणण्यात येतं. त्याच्यावरनं चित्ता किंवा हिंदीमध्ये चिता असं हे नाव डिराईव्ह झालेलं आहे. तेव्हापासून जर बघितलं तर भारतामध्ये भरपूर चित्ते आढळायचे.
मुघल काळामध्ये जर बघितलं तर अकबराकडं 9,000 चित्ते त्यानं पाळले होते. कशासाठी बरं? तर मुघल टाइम्समध्ये चित्त्यांना शिकारीसाठी पाळलं जायचं. शिकारीमध्ये ते हेल्प करायचे, ठीक आहे. म्हणजे त्यांना पाळलं जायचं, शिकार ते पकडायचे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर 9,000 चित्ते अकबरानं, जहांगीरनं पण तेवढेच जवळपास चित्ते पाळले होते. तर या चित्त्यांना त्यांचं हॅबिटेट जे आहे तिथनं पकडून आणलं जायचं. त्यांना 3-4 महिने ट्रेनिंग दिलं जायचं आणि मग त्यांना शिकारीसाठी घेतलं जायचं. कारण का बरं? वाघापेक्षा, सिंहापेक्षा हा बऱ्यापैकी शांत आणि टेम करता येणारा, पाळीव त्याला बनवता येणारा असा प्राणी होता. तर इतके सारे, मात्र यामुळे काय व्हायला लागलं, जरी त्यांना शिकारीसाठी आणलं जायचं तरी पण त्यांचे जे काही त्यांना इन्क्लोज ठेवलं जायचं. आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर अशा याच्यामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन फार डिफिकल्ट व्हायचं आणि त्यामुळं चित्त्यांची हळूहळू संख्या, त्यांना पकडून आणलं जरी जायचं त्यामुळं त्यांची रिप्रोडक्शन कमी व्हायला लागलं आणि त्यामुळे चित्त्यांची संख्या पण कमी व्हायला लागली. चित्त्यांच्या संख्येवर जर बघितलं तर चित्त्यांना फायनल त्यांचा डेथ ब्लो हा दिला म्हणजे ब्रिटिशांनी. ब्रिटिश ज्यावेळी आले त्यावेळी चित्ता पाळण्याची त्यांची जी काय अगोदर मुघलांची जी सवय होती ती गेली आणि ते मेनली वाघ, सिंहांसोबत चित्त्यांची शिकार करायला लागले. अक्षरशः जर बघितलं तर ब्रिटिश काळामध्ये चित्त्याला वर्मीन म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं, उपद्रवकारक प्राणी, आणि त्याच्या शिकारीवर प्राईज पण लावण्यात आलं होतं. जवळपास 6 रुपये वगैरे चित्त्याला मारलं तर त्यावेळी लोकांना मिळायचे. अशा प्रकारे जर बघितलं तर ब्रिटिश काळात जे काही राजे रजवाडे पण होते हे पण चित्त्यांची शिकार करायचे. आणि फायनली असं म्हणतात 1947 किंवा 48मध्ये शेवटचे जे काही 3 चिते मारलेले आहेत हे कुठल्या राजाने मारले बरं? तर छत्तीसगड सध्याचं जे आहे तिथं कोरिया नावाचा एक काय होतं राज्य होतं, छोटंसं राज्य होतं. त्याचे रामानुज प्रताप सिंग देव हे काय होते, राजे होते. आणि त्यांनी भारतातले शेवटचे 3 चिते हे 1947मध्ये मारल्याचं हा फोटो आहे त्यांचा. आणि जर बघितलं तर त्यानंतर मात्र 1952मध्ये भारतानं चित्त्याला काय केलं, एक्स्टिंक्ट डिक्लेअर केलं, नामशेष डिक्लेअर केलं. म्हणजेच भारतामध्ये आता चित्ता आढळत नाही. इथं जर बघितलं तर आपण चित्त्याचे 2 जे प्रकार आहेत की 1952मध्ये चित्ता ही प्रजाती भारतातनं लुप्त झाल्याचं औपचारिकपणे घोषित करण्यात आलं. 1952 हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. MPSCनं या अगोदर राज्यसेवेला याच्यावर प्रश्नही विचारलेला आहे. तसंच जर बघितलं तर हे पूर्व मध्य प्रदेश म्हणजे आत्ताचं छत्तीसगड जे आहे, सुरगुजाचे महाराज रामानुज प्रताप सिंह देव हे कोरिया किंवा सुरगुजा जे आहे तर तिथं शेवटच्या 3 चित्त्यांची त्यांनी काय केली होती, हत्या केली होती. सध्याच्या घडीला 2 प्रकारचे चित्ते जगामध्ये आहेत. एक आहे आफ्रिकन चित्ता जो आफ्रिकन प्रदेशामध्ये सवानाजमध्ये वगैरे आढळतो, साऊथ आफ्रिकन रिजनमध्ये. आणि एशियाटिक चित्ता हा केवळ आणि केवळ इराणमध्ये आढळतो. आता आफ्रिकन चित्ता आहे त्याचं सायंटिफिक नाव आहे ॲसिनोनिक्स जुबेटस. आता या चित्त्याला, आफ्रिकन चित्त्याला IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही एक संस्था आहे जी काय करते, जे वन्य प्रजाती धोक्यात आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करते. 9 कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन करते की एक्स्टिंक्ट इन द वाईल्ड, एक्स्टिंक्ट वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर IUCNचा आफ्रिकन चित्त्याचा दर्जा आपल्याला माहीत पाहिजे, तो म्हणजे वल्नरेबल दर्जा हा आफ्रिकन चित्त्याला देण्यात आला आहे. तसंच कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज हा एक करार आहे ज्याद्वारे ज्या वन्य प्रजाती धोक्यात आहेत त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय करण्यात येते, बंदी आणण्यात येते, त्याचं नियमन करण्यात येतं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर 3 लिस्ट आहेत वेगवेगळ्या, अपेंडिक्स आहेत. तर त्याच्या परिशिष्ट 1 मध्ये म्हणजे ज्याला हायेस्ट प्रोटेक्शन आहे या परिशिष्ट 1 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे केवळ आणि केवळ परिशिष्ट 1 मध्ये समाविष्ट अशा ज्या काही प्रजाती आहेत या प्रजातींची जे इंटरनॅशनल त्यांचा जो ट्रान्सपोर्ट आहे किंवा व्यापार आहे तो कशासाठी केवळ करण्यात, त्याच्यावर बंदी आहे पूर्णतः. केवळ आणि केवळ एज्युकेशनल आणि रिसर्च पर्पजसाठी चित्त्याला एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यात येतं. सध्याच्या घडीला जर बघितलं तर 6,500 ते 7,000 आफ्रिकन चित्ते अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्याला वल्नरेबल दर्जा आहे, म्हणजे इतकासा धोक्यात नाही आहे तो. तर आफ्रिकन चित्ते जवळपास जर बघितलं तर किती आहेत, 6,500 ते 7,000. आशियाई चित्ता जो होता म्हणजे आत्ता तो भारतात नाही आहे, इराणमध्ये आहे.
तर या चित्त्यापेक्षा आफ्रिकन चित्ता थोडा आकारानं मोठा असतो. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत पाहिजे की आफ्रिकन चित्ता हा एशियाटिक चित्त्यापेक्षा आकारानं मोठा असतो. तर एशियाटिक चित्ता जो आहे, आशियाई चित्ता, त्याचं सायंटिफिक नेम आपल्याला माहीत पाहिजे, ॲसिनोनिक्स जुबेटस वेनिटिकस. ठीक आहे, तर ॲसिनोनिक्स जुबेटस वेनिटिकस हा म्हणजे एशियाटिक चित्ता. याला मात्र धोक्यात असलेली प्रजातीच्या क्लासिफिकेशनमध्ये IUCNच्या क्रिटिकली एंडेंजर्ड हा दर्जा आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या संवर्धनाकडे लक्ष जर दिलं नाही तर मात्र तो लवकरच लुप्त होऊ शकतो. कारण का, इराणमध्ये केवळ आणि केवळ 40 ते 50 चित्ते आता एशियाटिक चित्ते अस्तित्वात आहेत. जर त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष नाही दिलं तर तोही तिथून लुप्त होऊ शकतो. केवळ 40 ते 50 चित्ते आहेत. तसंच साईट्स दर्जामध्ये जसं आफ्रिकन चित्त्याला काय बरं, त्याच्या व्यापारावर बंदी आहे टोटली, फक्त एज्युकेशनल आणि रिसर्च पर्पजसाठी त्या अलाउड आहे. तशाच प्रकारे एशियाटिक चित्त्याला पण साईट्सच्या अपेंडिक्स 1 मध्ये दर्जा देण्यात आला आहे. आफ्रिकन चित्त्यापेक्षा एशियाटिक चित्ता लहान असतो. त्याच्यावरचे जे काही स्पॉट्स असतात आफ्रिकन चित्त्यामध्ये ते फार प्रॉमिनंट असतात, ब्राईट डार्क असतात. एशियाटिक चित्त्यामध्ये जर बघितलं तर काय असतात, ते स्पॉट्स थोडेसे लाईट असतात, फिकट असतात. एशियाटिक चित्त्याच्या अंगावर जास्त केस असतात, फर जास्त असते त्याची. तसंच लहान डोकं लहान असतं आणि मान थोडीशी लांब असते. आफ्रिकन चित्त्यापेक्षा एशियाटिक चित्त्याची लांब मान असते. डोळे एशियाटिक चित्त्याचे सहसा लालसर असतात नेहमी. आणि जर बघितलं तर ते जास्तीत जास्त एशियाटिक चित्ता मांजरीसारखा दिसतो. तर हा त्याच्यामध्ये काय बरं फरक आहे. आता एशियाटिक चित्ता जो लुप्त झालेला आहे भारतातनं, या चित्त्याला पुन्हा एकदा रिइंट्रोड्यूस करावं भारतामध्ये, याच्याबाबतच्या काय बरं आत्तापर्यंत बऱ्याच साऱ्या चर्चा आहेत. जर बघितलं तर सर्वात पहिल्यांदा 1970च्या दशकामध्ये हा प्लॅन करण्यात आला. 1972मध्ये त्यावेळी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच वन्यजीव संरक्षण कायदा इंदिरा गांधीजींनी आणला होता. आणि त्याद्वारे त्यांनी म्हटलं होतं की आपण काय करूया की इराणमध्ये एशियाटिक चित्ते आहेत. त्यावेळी 300-400 चित्ते इराणमध्ये अस्तित्वात होते आणि इराणचा शहा त्यावेळी राज्य करत होता. त्यावेळी इंदिरा गांधीजींनी जर बघितलं तर इराणसोबत काय केले होते, काही चर्चाही केली होती की जेणेकरून काय करा तुम्ही की भारत हा एशियाटिक लायन म्हणजेच आशियाई सिंह असणारा एकमेव देश आहे जगामध्ये आणि इराण एशियाटिक चित्ता असणारा एकमेव देश आहे. तर तुम्ही काय करा की असं ठरलं होतं त्यावेळी की तुम्ही एशियाटिक लायन आम्ही तुमच्या देशामध्ये पाठवतो काही आणि तुम्ही एशियाटिक चित्ते आमच्या देशामध्ये पाठवा. मात्र 70च्या दशकामध्येच इराणच्या शहाला पदच्युत करण्यात आलं, इराणी क्रांती झाली. त्यानंतर जर बघितलं तर हा प्लॅन पुढं फिसकटला. त्यानंतर 2009मध्ये जर बघितलं तर काय करण्यात आलं, पुन्हा एकदा हा जो काय प्लॅन आहे हा सध्याचा जो आपण म्हणतोय ऑगस्टमध्ये 4 ते 5 चित्ते साऊथ आफ्रिकेतनं आणले जाणार आहेत. तर हा जो प्लॅन आहे हा 2009मध्ये सुरू झाला. 2009मध्ये ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी जर बघितलं तर 2010मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे त्यांनी स्थगिती दिली या पूर्ण प्रोजेक्टला. कारण का 2009मध्ये UPA गव्हर्नमेंट होतं, त्यावेळी जयराम रमेश वगैरे आफ्रिकेत गेले होते. तिथं म्हणजे एशियाटिक इराण देत नाही आहे ना आपल्याला चित्ते, तर आपण काय करूया बरं की आफ्रिकेतनं चित्ता आणूया असं 2009मध्ये डिस्कशन झाले. वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री यांनी आफ्रिकेतल्या बऱ्याच साऱ्या नायरोबी वगैरे साऊथ आफ्रिका वगैरे या देशांबरोबर काय केली बरं की चर्चा केली आणि ठरवलं की आपण आणूया. 2010मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात काही लोकांनी याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सध्याच्या घडीला तुम्ही म्हणताय की एशियाटिक लायनला पण गीर म्हणजे गुजरातमधल्या गीर नॅशनल पार्कमध्ये एशियाटिक लायन आढळतात, तर त्यांना पण काय होतं आहे की आपण दुसऱ्या बऱ्याच साऱ्या नॅशनल पार्क्समध्ये वगैरे इंट्रोड्यूस करू असा पण सरकारचा एक विचार चालला होता. तर सर्वोच्च न्यायालय म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा काय करा की जी एक्झॉटिक स्पेसीज झालेली आहे म्हणजे भारतामध्ये ती आता आढळत नाही आहे आणि ती आणण्यापेक्षा स्थानिक जी प्रजाती आहे जिच्या संवर्धनासाठी गरज आहे तिलाच पहिल्यांदा इंट्रोड्यूस करा. गीरमधले जे काही एशियाटिक लायन आहेत, आशियाई सिंह आहेत, त्यांच्या पुनर्वसनावर दुसऱ्या वेगवेगळ्या नॅशनल पार्कमध्ये, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करण्यावर भर द्या, रादर दॅन काय बरं तुम्ही चित्ता आणण्यावर हे करताय. पुढे जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयानं 2020मध्ये हा अलाव केलेला आहे आता
की सर्वोच्च न्यायालय म्हटले की ओके, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीला पहिल्यांदा एक कमिटी फॉर्म करण्यात आली, त्यानंतर त्या कमिटीनं ओके गो हेड दिलं आणि आता NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे तर त्यांना विचारण्यात आलं, त्यांनी ओके म्हटलं आणि सर्वोच्च न्यायालयाने NTCAला फायनली परमिशन दिलेली आहे की आफ्रिकेतले चित्ते हे तुम्ही भारतामध्ये आणू शकताय. तर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं चित्ता पुनर्वसन कार्यक्रम ॲक्शन प्लॅन फॉर इंट्रोडक्शन ऑफ चित्ता इन इंडिया अंतर्गत पुढील 5 वर्षामध्ये देशात विविध ठिकाणी 50 चित्ते आणणार असं जानेवारी 2021 मध्ये पण जाहीर केलं होतं. तर जर बघितलं तर 50 भर चित्ते आफ्रिकेतनं आणण्यात येणार आहेत. NTCAच्या नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या 19व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि जानेवारी 2020 मध्ये नामिबियामधल्या आफ्रिकन चित्ता भारतामध्ये आणण्याचा जो काही प्रस्ताव होता त्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली होती. मोठ्या मांसाहारी प्राण्यांना अधिवासात पुन्हा आणणं, हे धोक्यात आलेल्या प्रजातींचं संरक्षण करणं तसंच इकोसिस्टीम कार्य पुनर्संचयित करणं एक धोरण म्हणून स्वीकारलं जातं आणि ऐतिहासिक काळात भारतात झालेल्या अतिशिकारीमुळे जे काही चित्ते नामशेष झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा आणण्यात येणार आहे. चित्ता हा एकमेव असा मोठा मांसाहारी प्राणी आहे, परभक्षी प्राणी आहे जो नामशेष झाला आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे आणि वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या मदतीनं एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनं दक्षिण आफ्रिका, नामिबिया, बोत्स्वाना इथून 8 ते 12 चित्त्यांचे स्थलांतर करण्याचा प्लॅन आखलेला आहे. आणि जर बघितलं तर योग्य अधिवास, पुरेसे शिकार उपलब्ध असल्यामुळे पहिल्यांदा मध्य प्रदेशमधला कुनोपालपूर नॅशनल पार्क, कुनोपालपूर राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आलेली आहे. आणि ऑगस्टमध्ये जे साऊथ आफ्रिकेतनं चित्ते 4-5 येणारे आहेत ते कुठे येणार आहेत बरं? कुनोपालपूर नॅशनल पार्कमध्ये. आता आफ्रिकेमधल्या सवानाजमध्ये वगैरे असणारे जे चित्ते आहेत त्यांना ग्रासलँड्स पाहिजेत, तशा प्रकारचं वन पाहिजे आणि कुनोपालपूर नॅशनल पार्क जो आहे तो तशा प्रकारचं उद्यान आहे. इथं जर बघितलं तर एक ग्रासलँड्स आहेत, त्याचप्रमाणे जर बघितलं तर इथं दिसतंय तुम्हाला कुनोपालपूर कशा प्रकारचं हे नॅशनल पार्क आहे. मध्य प्रदेशमध्ये कुनोपालपूर इथं काय बरं? इथं आहे, ठीक आहे, इथं दिसतंय कुनोपालपूर. तर कुठं आहे लोकेशन हे आपल्याला माहीत पाहिजे. कुनोपालपूरमध्ये बरेच सारे काय मिळणार आहे बरं? शिकार मिळणार आहे या चित्त्यांना. चित्तल, स्पॉटेड डिअर इथं ॲम्पल अमाऊंटमध्ये आढळतात. भरपूर सारे चित्त जे आहेत स्पॉटेड डिअर्स आहेत. तसंच चौसिंगा म्हणून आहे, हा पण काय बरं? शाकाहारी हे प्राणी आहेत. निलगाय आहे तिथं. त्याचप्रमाणे जर बघितलं तर सांबार हरिण पण आहे. तर हे सगळे आहेत. मात्र बऱ्याचदा जर बघितलं तर हा या पूर्ण म्हणजे कशा प्रकारे आणण्यात येणार आहे हे ट्रान्सलोकेशनसाठी जर बघितलं तर वुडन इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशननं काय दिलेलं एक स्पेसिफिकेशन दिले, क्रेट तयार केलेले आहेत आणि या क्रेट्समधनं, या लाकडी पेट्यांमधनं त्यांना भारतामध्ये आणण्यात येणार आहे. भारतामध्ये जर बघितलं तर कुनोपालपूर नॅशनल पार्कमध्ये 10 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये असं फेन्सिंग करण्यात आलं आहे. सुरुवातीला जर बघितलं तर अगदी खुलं सोडण्यात येणार नाही आहे, तर 10 स्क्वेअर किलोमीटर, 10 चौरस किलोमीटरच्या अंतरामध्ये असं फेन्सिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याद्वारे सॉफ्ट रिलीज करण्यात येईल. या 4 ते 5 चित्ते आणणार आहे आपण त्यांना. आता या चित्त्यांना तिथं काय बरं? भरपूर सारी हे आहे काय बरं? शिकार आहे, ग्रासलँडसारखं वन आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर एक त्याच्यावर टीका करण्यात येते की तुम्ही स्थानिक प्रजाती ज्या आहेत, प्रिडेटर्स आहेत, परभक्षी आहेत, त्यांना कॉम्पिटिशन का क्रिएट करताय? कारण का असं म्हणण्यात येतं आहे की एक तर लेपर्ड्स आहेत बरेच सारे, कुनो नॅशनल पार्कमध्ये टायगर आहेत आणि कुनो नॅशनल पार्कमध्ये एशियाटिक लायन इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न पण करण्यात येणार आहे, म्हणजे तो पण प्लॅन आहे. त्यामुळं कुनो नॅशनल पार्क हे जगातलं असे एकमेव नॅशनल पार्क होईल काही दिवसानंतर की ज्यामध्ये 4 प्रकारचे प्रेडेटर्स आहेत जे म्हणजे कॅट याला बिलॉंग करतात, की जसं की टायगर आहे, टायगर ऑलरेडी आहे, त्याचबरोबर लेपर्ड्स आहेत, बरोबर आहे, बिबट्या ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर चित्ता इंट्रोड्यूस आता करण्यात येणार आहे, एशियाटिक लायन इंट्रोड्यूस करण्यात येणार आहे. त्यामुळे बरीच सारी टीका होते की बाबा हे कशा प्रकारे 4 प्रेडेटर्स आल्यामुळं काय प्रॉब्लेम होईल. मात्र जर बघितलं तर हे ट्रान्सलोकेशन करण्यामागं उद्दिष्ट काय आहे बरं? तर प्रायमरी त्यांचं उद्दिष्ट आहे की एस्टॅब्लिश अ फ्री रेंजिंग पॉप्युलेशन ऑफ चिता इन अँड अराउंड कुनो नॅशनल पार्क ऑफ मध्य प्रदेश.
म्हणजेच काय बरं, फ्री रेंजिंग, मुक्तपणे फिरणारे असे चित्ता पॉप्युलेशन कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये आली पाहिजे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर वेळोवेळी काही चिता इंट्रोड्यूस तिथं करण्यात येणार आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर काय होणार आहे बरं, की सेक्युरिटी अँड कन्झर्व लोकल फ्लोरा अँड फौना. चित्ता हा जो काही प्राणी आहे हा दुसऱ्यांना पण फीड करतो असं म्हणतात. कसं बरं, कारण तो शिकार केल्यानंतर काय करतो की सगळी शिकार खात नाही, त्यामुळे इतरही तिथले जे काही प्रेडेटरी स्पेसीज आहेत त्यांना पण काय मिळतं, खायला अन्न मिळतं. त्यामुळे ओव्हरऑल तिथल्या बाकीच्या पण स्पेसीज वाढ होईल त्यामुळं, आणि ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी कुनो नॅशनल पार्कची इन्क्रीज होईल, जैवविविधता इन्क्रीज होईल असं म्हणण्यात येत आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर वाईल्ड लाईफ टुरिझम तिथं कुनो नॅशनल पार्कमध्ये डेव्हलप होईल, त्यामुळे लोकांना तिथं उपजीविका निर्माण होईल. त्याचप्रमाणे जर बघितलं तर लोकल कम्युनिटीज म्हणजे लोकल कम्युनिटीज वाईल्ड लाईफ वगैरे यांच्याबद्दल अवेअरनेस निर्माण केला तर कोहॅबिट करू शकतील. तसंच तिथं जर बघितलं तर ग्रासलँड जे आहेत ते कमी व्हायला लागलेले आहेत देशभरातनं. तर ओव्हरऑल अशा चिता वगैरे तिथं प्राणी भरपूर आल्यामुळे, प्रेडेटर आल्यामुळे इकोसिस्टीम तिथली सुधारेल आणि त्यामुळं ग्रासलँड्स आणि ओपन फॉरेस्ट सिस्टीम जे आहेत ते पण काय होतील बरं, सर्वाईव्ह होतील. तसंच जर बघितलं तर ओव्हरऑल जी काय मॅनेजमेंट आहे कुनो नॅशनल पार्ककडं लक्ष पुन्हा जगाचं येणार आहे, त्यामुळं तिथल्या नॅशनल पार्क्स वगैरे आहेत त्याची मॅनेजमेंट आणि तिथलं ओव्हरऑल जर बघितलं तर जो प्रोटेक्टिव्ह एरियाज आहेत ते सुधारतील तिथले. त्याचप्रमाणे जर बघितलं तर बरेच सारे जे हर्बीवोरस तिथं आहेत, नीलगाय बघितलं आपण, चितळ बघितलं, चौरासिंगा वगैरे बघितलं, ब्लॅकबग बघितलं, तर यांचं पण मॅनेजमेंटला पण चालना मिळेल. तर चिता हा जो काय प्राणी आहे जगातला सर्वात फास्टेस्ट प्राणी हा कुनो नॅशनल पार्कसह प्रॉबेबल साईट्स जगभरामध्ये कधी कुठं भारतभरामध्ये कुठं आणण्यात येणार आहे बरं तो, तर कुनो नॅशनल पार्क जो आहे मध्य प्रदेशमध्ये, नवरादेवी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तिथं पण हा भविष्यामध्ये आणला जाऊ शकतो. गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, तर हे भैसरोरगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जे आहे मध्य प्रदेशमध्ये तिथं आहे. तसंच शाहगड बल्ज राजस्थानमध्ये आणि मुकुंदरा व्याघ्र अभयारण्य जे आहे ते राजस्थानमध्ये. तर मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये भविष्यामध्ये चिता येऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्टमध्ये साऊथ आफ्रिकेतनं 4 ते 5 चित्ते येणार आहेत कुनो पालपूर नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये. तर अशा प्रकारे आपण चित्ता का आणण्यात येतोय आणि त्याचे काय फायदे आहेत, तसंच त्याला का विरोध आहे, या सर्व गोष्टी बघितल्या. अशाच प्रकारे मिनी केस स्टडीज विथ श्रीकांत साठे पुन्हा दर सोमवारी येणार आहेत. तर भेटूया पुढच्या सोमवारी अशाच नवीन मिनी केस स्टडीसोबत. लेट्स क्रॅक इट.